प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहे आणि आता गौरी आगमन होते आणि या दोघांचं नेमकं नातं काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गौरीचंही आगमन होतं. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं. गौरीला माहेर बहीण सुद्धा म्हटलं जातं. असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजेच गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यावर ती 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं. प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं. सोबत घरगुती गणपतीचंही विसर्जन होतं. गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजेच गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते, तर काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते, म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या किंवा फुल्यांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. गौरी आव्हानाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं. त्यांना तुळशी वृंदावनाजवळून घरी आणतात. तेव्हा लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केले जाते. गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या दिवशी महाप्रसाद सुद्धा घेतला जातो. त्या दिवशी 16 भाज्या, खीर, गुळाचे पदार्थ केले जातात. तर त्याच दिवशी काही ठिकाणी ववसा घेण्याची पद्धत सुद्धा असते. शिवाय लाडू, चकल्या, करंजा असे विविध फराळाचे प्रकार सुद्धा नैवेद्यासाठी केले जातात आणि फळाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.